नमस्कार, मी शालू आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण चटपटीत आंबट गोड आणि तिखट असं लोणचं लिंबाचं बनवणार आहे। हे लोणचं वर्षभर टिकतं आणि एकदम पटकन होतं। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण लोणचं बनवतो। त्यासाठी काय केले, मी इथे 20 लिंब घेतले। छान पिवळे झालेले लिंब घ्यायचे, हिरवे लिंब नाही घ्यायचे। आता याला पाण्यामध्ये 1 तास टाकून ठेवायचं पाण्यामध्ये। त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या लिंबाचा कडवटपणा थोडासा कमी होतो। आता हे लिंब मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला कोरडे करून घेतले। कॉटनच्या कपड्याने याला कोरडं करून घ्यायचं। याला थोडंसंही मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे। आता आपण हे लिंब कापून घेऊ। इथे मी लिंब असे कापून घेतलेत। एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आणि त्यामधले हे अशा बिया पूर्ण काढून टाकायच्या। बी त्यामध्ये ठेवायचं नाही, बियामुळे थोडंसं कडवटपणा येतो, म्हणून हे सर्व बी काढून घ्यायचे आपल्याला। आता इथे मी 1 किलो गूळ घेतला आहे। तर यामध्ये मी 20 लिंबासाठी अर्धा किलो गूळ घालणार आहे। यामधला अर्धा गूळ इथे मी घालणार आहे। या गुळाला असं बारीक मी किसून घेणार आहे। आता आपण इथे गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंचापर्यंत मी आता पाणी घालणार आहे। इथे मी 20 लिंबाच्या अशा फोडी करून घेतल्या। आता यामध्ये मी आता घालणार आहे 2 चम्मच लाल चटणी। यामध्ये घालणार आहे आपण 2 टेबलस्पून इथे मीठ। आता घालूयात आपण 2 चम्मच जिरेपूड। इथे मी अर्धा किलो गूळ बारीक करून घेतला, तो पण मी इथे घालणार आहे। आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। हे सर्व जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेतलेत। आता आपण याला कुकरमध्ये शिजवून घेऊ। ठेवला आहे, त्यामध्ये असं ह्या फोडी सर्व आपण मिक्स केले यामध्ये ठेवणार आहे। इथं एका डब्यात बसत नाही, म्हणून मी इथे 2 डबे घेतलेले आहेत असे। आणि यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला, म्हणून याला असं झाकण लावून ठेवायचं आणि 5-6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं। आता आपण हे खाली उतरून घेतले गॅसवरून। 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे लिंब शिजून घ्यायचे होते। हे बघा किती छान शिजलेत, कलर पण खूप छान आला। आता आपण हे काढून घेऊ एका बाउलमध्ये। या बाउलमध्ये मी पूर्ण फोडी काढून घेतल्या आणि यामधला जो रस्सा उरला होता तो आपण आता इथे गॅसवर ठेवले मी पॅन, आणि त्यामध्ये आपण याला थोडंसं गाढं करणार आहे, आटवणार आहे याला। जसं याला सारखं थोडं फिरवत राहायचं। लिंबाच्या फोडी बाउलमध्ये काढून ठेवल्या आणि त्याचा जो रस्सा होता त्याला आपण आता हे गॅसवर 5 ते 6 मिनिटापर्यंत शिजवून घेतलं परत, म्हणजे याला आटवलं आपल्याला, आपले गाढेपणा आला, याला घट्ट झालं। आता हे गॅस बंद करू आपण। आता हा रस्सा आपण या फोडीवर घालणार आहे। आता आपण जो रस्सा जे आटवला होता तो यामध्ये घातलेला आहे। बघा आता किती छान कलर आला आहे आपल्या लोणच्याला। आणि याला थोडं आता थंड होऊ द्यायचं आणि आता मग याला आपण बर्फीमध्ये भरून ठेवणार आहे। तयार आहे आपलं आंबट गोड चवीचं चटपटीत असं लिंबाचं लोणचं। आता आपण याला बरणीमध्ये भरून ठेवू। आता लोणचं आपण या बरणीमध्ये भरून ठेवलं। बघा किती सुंदर कलर आला आहे। तयार आहे आपलं चटपटीत असं आंबट गोड चवीचं लिंबाचं लोणचं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।